Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आतमध्ये हायवे आहे, दोन पॉकलँड मशीन आहे, बाहेरून मुरुम आणून रॅपिड आणून आतमध्ये लेवल करतात. ते यांना कोणी परमिशन जमीन जागा डेव्हलप करायला सुरुवात केली आणि यांना कोणी परमिशन दिली, ज्यांनी परमिशन दिली त्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यानुसार जर सरकारने भूमिका काही घेतली नाही तर आम्ही उद्या या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत. ज्यांनी ज्यांनी हे केलं त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा आणि आमच्या सरकारमध्ये सगळे नाही सगळे व्हावं आणि ही आमची जमीन आमच्या मूळ मालकांना परत मिळावी. महिला आली, यांना भेटली, यांना म्हटली की तुमची महाराष्ट्रातली जी जमीन गेली आहे मी तुम्हाला सोडून देते, त्यासाठी तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी मला करा. कलेक्टरने 500 रुपये दंड मारला होता काळी. आमची काय त्या परिस्थिती नव्हती, आम्ही 500 रुपये दंड भरला नाही, त्यामुळे ती जागा सरकार जमा झाली. भरला नाही तेव्हा आमची परिस्थिती नव्हती. कळालं की आत्ता कळालं की त्यांनी 100 वर्षाचा करार त्याच्यामध्ये खोटा लिहिला होता आणि ते सगळं खोटं आहे आणि त्यांनी सगळी लोक पण नव्हती संघ नेलेली. 15 ऑक्टोबर 2006 चा चेक आहे. हो हो, माझे वडील वारले. हो 20 वर्ष. हा चेक तुम्ही भरला नाही का बँकेत? नाही, हा बाउन्स झालेला आहे. बघा ना, हा हे बघा ना, हे कारण आहे. प्रत्यक्षात परिस्थिती काही असली तरी कागदावर हे चित्र कसं बदलू शकतं याचं उत्तम उदाहरण सध्याचं काय तर पुण्याच्या कोरेगाव पार्क म्हणजे मुंढवापासून आणखी थोडं पुढे आलं की त्याच्या कॉर्नरवर जिथे आता मी उभा आहे तिथली जमीन ही आता तिच्या 7/12 ट्रान्सफर होते, खरेदी खत होतं, मुद्रांक शुल्कही भरावं लागत नाही आणि IT पार्क प्रपोज आहे, अप्रूव्ड नाही अजून, प्रपोज IT पार्क आहे म्हणून त्याच्यासाठी मुद्रांक शुल्क माफ होतं असं सगळं सांगितलं जातं. कलेक्टर म्हणतात की जमीन तर आमच्याच ताब्यात आहे, पण असं सगळं सुरू असताना सुद्धा या सगळ्यामध्ये नाव होतं ते म्हणजे अजित पवारांच्या सुपुत्राचं. आणि त्यानंतर मी आता या जमिनीवरती आलोय ज्या जमिनीचे मूळ मालक ज्यांच्या नावावरती जुने 7/12 आहेत ते 7/12 घेऊन त्यासोबतचे डॉक्युमेंट्सही घेऊन ही सगळी मंडळी आता माझ्यासोबत आहे. नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव सोमनाथ गायकवाड आहे. आमची इथे 4.5 एकर हिस्सा आहे इथं. बरं, हे टोटल किती आहे? टोटल 40 एकर आहे. 40. हो, त्यातलं केंद्राकडे 43 एकर. हो 43 36 गुंठे. 43 एकर 38 गुंठे हे क्षेत्र आहे. या ठिकाणी 40 एकरचा व्यवहार करण्यात आलेला आहे. हा जो व्यवहार करण्यात आलेला आहे हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला आहे. जसं की काय केलं म्हणजे चुकीच्या पद्धतीने म्हणजे काय केलं? आमचे जे आहेत चुलते की त्यांना फसवून नेलेले आहे, त्यांच्याकडनं सह्या घेतलेल्या आहेत. आमच्याकडं शीतल किशनचंद तेजवानी यांनी 2006-07 साली पॉवर ऑफ अटर्नी घेतली होती. पॉवर ऑफ अटर्नी याच्यासाठी घेतली होती की ही जमीन आम्ही तुम्हाला सोडून देऊ. आमची आर्थिक परिस्थिती नव्हती किंवा अशिक्षित अडाणी लोक असल्यामुळं त्यांना असं वाटलं नाही की बाबा ही जमीन आपण सोडू शकतो. त्यामुळं त्यांचे आम्ही सहकार्य घेतलं, गायडन्स म्हणून आम्ही त्यांना नेमलं की बाबा ठीक आहे, आम्हाला आमची जमीन सोडून देतील अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु त्यांनी तशा पद्धतीचं कुठलंही वर्तन आजपर्यंत घडवलेलं नाही किंवा केलेलं नाही. आजपर्यंत त्यांनी आम्हाला फसवत आलेले आहेत. 20 वर्ष झालं त्यांचा आमचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. मी एक फक्त सांगतो, ती गोष्ट नसेल तर करेक्ट करा. प्रकरण काय समजून घ्या. 43 एकर 8 गुंठ्याचा 38 गुंठ्याचा प्लॉट आहे हा. इथे आतमध्ये काय, आतमध्ये इथे आहे एक्सपेरिमेंटल बॉटिकल गार्डन आणि त्याचं आहे की प्रायोगिक वनस्पती उद्यान आणि वृक्षालय असं आहे. इथे वृक्षांच्या संदर्भात आणि वनस्पती संदर्भात एक्सपेरिमेंट चालतात. त्यांचा एरिया किती आहे? 2 एकर. त्यांचा आहे 2 एकर. त्याच्या बॅक साईडला नदीपर्यंत हा संपूर्ण जागा जाते. वेगवेगळे याच्या 88 माझ्या माहितीनुसार गट नंबर आहे आणि मग त्याच्यामध्ये हिस्से आहेत सगळ्यांचे. हा 1 ते 26 त्याच्यामध्ये गट आहेत. आता झालंय काय समजून घ्या. जिथे एंट्री ही जागा सरकारची आहे, ठीक आहे. इथून आतमध्ये तुम्ही गेला की त्याचे मूळ मालक जे आहेत त्यांचे यातले ते वेगवेगळे त्याचे हिस्से आहेत. झालं असं, ही जमीन सरकार ताबा तुमच्याकडे नव्हता, ताबा सरकारकडे गेला, महसूलकडे ताबा गेला. महसूलकडे ताबा गेल्यानंतर शीतलकुमार नावाची महिला आली, यांना भेटली, यांना म्हटली की तुमची महाराष्ट्रातली जी जमीन गेली आहे मी तुम्हाला सोडून देते, त्यासाठी तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी मला करा. मग तुमच्या पूर्वजांनी पॉवर ऑफ अटर्नी शीतल कुमार यांना दिली. पूर्ण नाव काय त्यांचं? शीतल तेजवानी यांच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी गेली आणि यांच्या पूर्वजांना काही जणांना त्या सगळ्या संदर्भात पॉवर ऑफ अटर्नी करून देण्याचे पैसे मिळाले. आता थोडीफार अमाऊंट त्यांनी दिली, सगळे पैसे काही मिळाले नाहीत. काही जणांचे चेक पण बाउन्स झाले. त्यातल्या एकाने इथे चेक पण आणला, तोही दाखवतो. आता तिथून हे सगळं 2004, 5, 6, 7, 8 मध्ये जेव्हा सगळं सुरू होतं तिथून हा मुद्दा पूर्ण शमलेला होता. यामध्ये काहीच गोष्टी झालेल्या नाहीत. आता ताबा मूळ मालकाचा नाही
ज्यांच्या नावावरती जमीन गेली त्या शीतल त्यांचा पण नाही आणि महसूलचा आता इथे माझ्या माहितीनुसार ताबा आहे जागेवरती. ठीक आहे. आता यामध्ये काय आलं, पॉवर ऑफ अटर्नी दिल्यानंतर त्यांनी या जागेचं खरेदी खत केलं. ते कोणासोबत केलं? पार्थ पवार यांची ती कंपनी आहे का? ॲमेडिया कंपनी. याच्यामध्ये पार्थ पवार स्वतः म्हणजे अजित पवारांचे सुपुत्र आहेत, त्यांच्यासोबत त्यांनी व्यवहार केला. पॉवर ऑफ अटर्नी यांच्याकडे होती, यांनी जागा विकली. जागेच्या सुरुवातीला थोडेफार पॉवर ऑफ अटर्नीचे पैसे दिले होते, त्यामुळे ह्या लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचलीच नाही की असं काहीतरी झालंय. ते आज जेव्हा बातम्यांमध्ये सगळं प्रकरण आलं तेव्हा हे सगळे डॉक्युमेंट निघाले. आता मला 7-12 थोडा नक्की काय समजा. हे आहे सनद 1819. ही जमीन अलॉटमेंट कशी झाली, कशी मिळाली आपण पाहू शकता. ही जमीन कशी मिळाली, समस्त महार सर्व नंबर 88. ही सनद आहे. आम्हाला जमीन कशी मिळाली 1819. ही सनद आपण बघू. स्वातंत्र्यानंतर कोणाकडे होती? स्वातंत्र्यानंतर पण 55 पर्यंत आम्हीच लोक करत होते, कसत होते पूर्वज आमचे. तर मग 55ला 55ला ही जमीन सरकार जमा झाली. कलेक्टरनी ताबा मारून 500 रुपये दंड मारला होता की आम्ही अमाऊंट कलेक्टरनी 500 रुपये दंड मारला होते. काही आमची काय त्या परिस्थिती नव्हती, आम्ही 500 रुपये दंड भरला नाही, त्यामुळे ती जागा सरकार जमा झाली. भरला नाही तेव्हा आमची परिस्थिती नव्हती. तेव्हापासून महसूलकडे याचा ताबा आहे. आता तुम्ही ज्या शीतल व्यक्तीचं नाव घेतलं त्यांना तुमच्या पूर्वजांनी साधारण कधी पॉवर ऑफ अटर्नी करून 2007 साली. 2007 कशी झाली काय? ती अशी त्यांनी काय केलेलं माहिती आहे का, आम्ही त्यांच्याकडे आलो होतो तर त्यांना सांगितलं होतं की आमची जमीन सोडून द्या. तर ते म्हणले सोडून देऊन आम्हाला त्यांनी हे वचन दिलं की हे सोडून देतो, आणि त्याच्यावर काय करार केला होता ते पण आम्हाला सांगितलं नव्हतं त्यांनी. ते नंतर आम्हाला कळालं की आत्ता कळालं की त्यांनी 100 वर्षाचा करार त्याच्यामध्ये खोटा लिहिला होता, आणि ते सगळं खोटं आहे. आणि त्यांनी सगळी लोक पण नव्हती संघ नेलेली. 5 लोक, 10 लोक, 15 लोक अशी थोडी लोक संघ नेऊन त्यांना फुटीरपणाने त्यांना 500, कोणाला 500, कोणाला 700 अशा रुपयाने त्यांनी हे केलं होतं. त्यावेळेस आमचे वडील होते. चुलते वगैरे? चुलते होते. चुलते पण गेले. हो. त्यावेळेस काय सर, आर्थिकदृष्ट्या समाज मागासलेला होता, त्यामुळे थोडेफार पैसे भेटले की लोक जायचे. त्यांनी किती 20,000, 5,000, 25,000 चेक दिले. मग आमच्या लोकांना वाटलं जागा सुटणार आहे, मग त्यामुळे आम्ही लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आमचा विश्वासघात करून पार्थ पॉवरच्या कंपनीला जागा विकली. चेक कोणाला मिळाले ते? काका बघू चेक तुमचा. हे माझ्या वडिलांना चेक मिळालेले आहे. माझं नाव परेश नानासाहेब गायकवाड. ते आर्थिक फसवणूक झालेली आहे आणि हे म्हणले की तुमच्या जमीन तुम्हाला परत मिळवून देतो. शीतल तेजवानी. 17 ऑक्टोबर 2006 चेक आहे. हो, माझे वडील वारले. हो, 20 वर्ष. हा चेक तुम्ही भरला नाही का बँकेत? नाही, हा बाउन्स झालेला आहे. बघा नाही, हे बघा नाही, कारण आहे. म्हणजे काही लोकांना पैसे मिळाले पण काही लोकांना दिले त्यांचे बाउन्स झालेले. त्याच्यामुळे हे अशी आम्ही तक्रार, आता हे आम्हाला पेपर आल्यामुळे ही माहिती कळाली आणि हा सगळा व्यवहार बेकायदेशीर आहे असं आमचं मत आहे. टीव्ही मुळे आम्ही पुढे आलो. आता मला सगळ्यांनी हे सांगा या सगळ्यामध्ये की आता तुमचं सगळ्यांचं म्हणणं काय, म्हणजे कारण काय की आता एक गोष्ट तर क्लिअर झाली, पॉवर ऑफ अटर्नी तर ऑलरेडी तिकडे गेलेली आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट यामध्ये काय आहे तर ज्या शीतल कोणत्या व्यक्ती आहेत तेजवानी, ठीक आहे, त्यांचं तुमचं काय कॉन्टॅक्ट झालं? काही संपर्क नाही. नाही, त्यांचा आमचा 2007च्या नंतर कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. तर आमची मागणी आता सध्याला ही आहे की ही मूळ जमीन जी आहे ही मूळ मालकांना परत मिळावी, आणि तो जो दस्त झालेला आहे तो खोट्या पद्धतीने झालेला आहे तो रद्द करण्यात यावा. तो दस्त रद्द करून मूळ मालकांना ही जमीन परत मिळावी ही आमची अपेक्षा आहे. आणि त्यानुसार जर सरकारने भूमिका काही घेतली नाही तर आम्ही उद्या या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत, ही आमची भूमिका आहे. हा जो व्यवहार झालेला आहे हा टोटली बेकायदेशीर आहे, आणि जो बेकायदेशीर असून ह्याच्यावर ज्यांनी हे केलं त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा आणि आमची सरकारमध्ये सगळे नाही सगळे व्हावं, आणि ही आमची जमीन आमच्या मूळ मालकांना परत मिळावी. आता सध्या व्यवहार पूर्ण झालेला नाही, तरी पण आतमध्ये पॉकलेट मशीन आहे, 2 हायवा आहे, बघा चेक करा, आतमध्ये हायवा आहे, 2 पॉकलेट मशीन आहे, बाहेरून मुरुम आणून रॅबिट आणून आतमध्ये लेवल करतात. यांना कोणी परमिशन, जमीन जागा डेव्हलप करायला सुरुवात केली आणि यांना कोणी परमिशन दिली, ज्यांनी परमिशन दिली त्यावर कारवाई व्हायला पाहिजे. 100% साहेब, आमच्या अन्याय झाला. यांनी मुद्रांक कोणाला हवेलीला भरला असेल काय माहिती, आम्हाला ते माहिती नाही, पण यांनी आतमध्ये काम कसं चालू केलं शेतकऱ्याला माहिती नाही.
व्यवहार पूर्ण झाला नाही. आतमध्ये पोकलँड दिसतोय, 2 हायवा आहे, मुरुम आणून टाकतात, रॅपिड आणून टाकतात, आतमध्ये काम चालू आहे, 50 एक वर्कर आहे आतमध्ये. पूर्ण व्यवहार नसताना आतमध्ये कसं काय केले आणि त्यांना सोडलं कोणी, हा जबाब तुम्ही वन खात्याला विचारायला पाहिजे. आणि त्याला तुम्ही आतमध्ये जाऊन प्लीज याला तुम्ही सहकार्य विचारा. व्हेरी इंटरेस्टिंग. आम्ही मुद्दामून यांना भेटायला यासाठी आलो. ऍक्च्युली या सगळ्या प्रकरणातली फाईल आता आली आहे, थोड्या वेळात मी त्याच्यावरती पण व्हिडिओ रेकॉर्ड करेन. आणखी काही डॉक्युमेंट आहेत, काय महसूलचं डॉक्युमेंट असल्यामुळे थोडे टेक्निकल त्यातले ग्लिचेस पडले, ते समजून घेतले पाहिजेत. पण त्याच्या आधी म्हटलं की जे मूळ मालक जुने आहेत त्यांच्या नक्की काय म्हणणं आहे ते आपण एकदा समजून घ्यावं म्हणून मी आता इथे आलो होतो. या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी पुढे काय काय गोष्टी निघतील काय नाही ते येणं महत्त्वाचं राहील. कारण प्रपोज IT पार्क आहे, त्याच्यासाठी आत्ताच मुद्रांक शुल्क माफ झालंय, ते अप्रूव्ड आहे की नाही याच्याबद्दल अजून काही शाश्वती नाही आहे. पार्थ पवारांचं म्हणणं मी पूर्ण माहिती घेतो आणि मग सगळ्यामध्ये सांगतो. कंपनीमध्ये ते स्वतः तिथे डायरेक्टर असल्याचं आता कळतंय. त्यामुळे असे एक सगळे अनेक्डॉट्स आहेत जे जोडत गेल्यानंतर ह्या सगळ्याचं चित्र पूर्ण होणार. पण तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओंकार बाबा थेट पुण्यावर.